ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा शिंदे गटात पक्षप्रवेश। माजी नगरसेविका गीता सिंघन आणि संजय सिंघन यांनी पक्षप्रवेश केलाय। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासानी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे। सोबत येणं ही साधी सोपी गोष्ट नाही, त्याला विश्वास लागतो। आणि प्रकाश सुर्वे इथं बसलाय, तो माझ्या सोबत होता। त्यांनी मला विचारलंही नाही कुठं चाललोय आपण, ज्यावेळेस म्हणजे 2 वर्षापूर्वी। त्यामुळे अशा सर्व आमदारांनी विश्वास दाखवून या ठिकाणी आपण सत्ता परिवर्तन केलं, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं। या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार यावं अशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा होती, ती आपण पूर्ण केली। आणि त्यामुळेच 2 वर्षामध्ये आपण केलेली कामं तुमच्या समोर आहेत आणि त्यामुळे तुम्ही आज आलेला आहात, बरोबर ना। आणि 2.5 वर्षाचा कालावधी तुम्ही पाहिला अगोदरचा महाविकास आघाडीचा, आणि 2 वर्षाचा आपला युतीचा महायुतीचा जर बघितला, जे काही विकासाची कामं केली तर नक्की यामध्ये आपण महाविकास आघाडीने केलेली बंद केलेली कामं, बंद केलेले प्रकल्प तुम्हाला माहीत आहेत। म्हणजे मेट्रो असेल, कारशेड असेल, MTHL असेल, समृद्धी असेल, अनेक कामं। रस्ते आज कॉन्क्रीटचे होत आहेत मुंबईमध्ये। पहिला फेज सुरू झालेला आहे, दुसरा फेज देखील त्याचा चालू होतोय। म्हणजे पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये मुंबई खड्डेमुक्त होईल, अख्खेच्या अख्खे कॉन्क्रीटचे रस्ते होतील। दर वर्षामध्ये पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात, लोकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो, अपघात होतात, लोकांचे जीव जातात। मग मुंबई महापालिकेच्या कडे एवढे पैसे असताना गेले 15-20 वर्ष हे फक्त रिपेअरिंगमध्ये पैसे घालण्याचं कारण काय? मी आयुक्तांना जेव्हा चहलनं विचारलं, बोले आतापर्यंत 3,500 कोटी रुपये या रस्ता दुरुस्तीवर गेले। जर आपण हे कॉन्क्रीटचे रस्ते 15 वर्षापूर्वी निर्णय घेतला असता तर हे पैसे वाचले असते, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही। परंतु आता आपण ते करतोय। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे झाला की नाही? बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, घराच्या बाजूला दवाखाना कधी कधी बघितलं होतं? कधी